वाटतंय? एकदम मध्ये आज तर काय सगळं महाशिवरात्रीची तयारी चालू आहे. हां चालू आहे. उद्यापासून जत्रेला सुरुवात होईल आणि मग परवा दिवशी एवढा क्राऊड होईल की आम्हाला व्हिडिओ सुद्धा बनवता येऊ शकत नाही. बरोबर. तरी पण आपण प्रयत्न करू. आपण तरी प्रयत्न करूया ना. हां प्रयत्न करू आम्ही की जेणेकरून तुम्हाला हे तुमच्यापर्यंत महादेवाचं दर्शन तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करू. यात्रेची मजा. यात्रेची तुम्ही बघू शकता डेकोरेशन वगैरे कसं चालू आहे इथं. आणि माझ्यासोबत मला तर तुम्ही ओळखता शुभम, मुंबईवरून मामा आलेत. ब्लॉगसाठी आले मामा. सुशील वाघमारे. सुशील वाघमारे मुंबई. कसं वाटतंय गावाला तर मी नेहमीच येतो, पण आता सध्या या माझ्या भाच्याच्या गावामध्ये मी आज पहिल्यांदा आलो म्हणून मला गाव तर खूप आवडलं आहे. आणि इकडली माणसं आणि आता खास करून मी ही जत्रा बघण्यासाठीच आलो आहे की इकडचं लोकेशन कसं आहे काय आहे. जसं मी बघण्याचा प्रयत्न करतो आहे मनापासून तसं तुम्ही बघण्याचा व्हिडिओतर्फे तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तुम्हाला दिसेल पुढं तयारी कशी चालू आहे ते. मोठा पाळणा बनतात दिसतो. मित्रांनो मंदिर तर तुम्हाला माहीत आहे. जर माहीत नसेल तर मी तुम्हाला लिंक पाठवतो. तर मित्रांनो बघू शकता इथं महाशिवरात्रीचं मोठं नियोजन चालू आहे. खूप मोठी यात्रा भरते. त्याप्रमाणे इथं कृषी प्रदर्शन पण भरलं होतं. वेगवेगळ्या फळभाज्या आणि वेगवेगळी तुम्हाला बघू शकता तर गोड चिंचा पण आलेल्या आहेत. मोठा फ्लावर म्हणजे शेतकऱ्यांनी बिना केमिकल वापरता बनवलेलं ही पिकं जे आहेत ते बघू शकता तुम्ही. कलिंगड वगैरे तुम्ही बघू शकता. पपई, ऊस लावतो ना आपण त्याचे रोपटं पण होते. तिथून सरळ आम्ही पुढे गेलो. तर पुढे गेल्यावर इथं स्टॉल वगैरे लावले होते, पण अजून कुठं कोणी काय बनलं नव्हतं. नंतर या ठिकाणी आम्ही 2 जण आलो. इकडं तुम्ही बघू शकता इथे सगळी तयारी चालू आहे त्यांची. मोठमोठे पाळणे वगैरे भरवले जातील किंवा तुम्हाला बघायला भेटेल. जोडत आहे तिथे सर्वजण. नट बोल्ट एकदम सिक्युरिटी हाय सिक्युरिटी ठेवून या ठिकाणी जोडत आहेत. क्रेन वगैरे आलेली आहे जोडायसाठी. एक काम करू आपण पुढे जाऊनच बघूया ना. हा पण मोठा पाळणाचा आहे आणि या ठिकाणी बघू शकता मोठा पाळणाचा लावायची तयारी चालू आहे. इलीज ब्रेक डान्सर आहे. काम मस्त चालू आहे शुभम. हे ब्रेक डान्सर आहे ना. आणि त्या शेजारीच मोठा पाळणा जोडायचा. काम चालू. ट्रेन ते बघ क्रेन बोलतात ना. कोडे क्रेन बघतो. अतिशय म्हणजे रिस्क घेऊन या ठिकाणी काम चालू आहे त्यांचं. भरपूर रिस्क आहे. नेट बोल्ट एकदम टाईट करून बघतो. साहित्य पाळण्याची मोठ्या पूर्ण सुट्ट्या पार्टमध्ये असते. पहिलं सगळं सुट्टा असतं नंतर ते जोडलं जातं. या ठिकाणी अजून एक मोठा पाळणा आणि इथून परत झूल आहे कसला. मामा कसं वाटतंय नियोजन? एकदम नियोजन चांगलं. आता नाही उद्या आणि परवा आणखी छान वाटेल नियोजन. कारण की इथे भाविक जे येणारे आहेत त्यांना पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे. त्यानंतर मामांचं बोलणं घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे आलो. या ठिकाणी मोठा तसला झुला पाळणा ड्रॅगनचा ते जोडण्याचं काम चालू होतं. मामाला बघून छान वाटलं शुभ. हां कारण त्यांनी पहिली टाइमच बघितलं ना गाव खुल्लं. आणि मुंबईला कसं गिचमिडा असते ना, जागा वगैरे भरपूर चेंगराचेंगरी तर भरपूर असते. त्यांना खुल्लं भारी वाटलं. भरपूर ते आनंद लुटत. कशाच तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेल कशी तयारी चालू आहे ते. आता आपण एक काम करू, मामालाच विचारू. मामा तर मुंबईवरून आलेत, आपण त्यांना विचारून बघू. मामा कसं वाटतंय तुम्हाला? वाटतं तर मस्त सजावट वगैरे चांगली केलेली आहे आणि परत येणाऱ्या भाविकांची सोय सुद्धा चांगली केलेली आहे. की ते जे वृद्ध आहेत किंवा छोटे मुलं आहेत त्यांच्यासाठी म्हणजे समजा एमर्जन्सी काय झालं तरी ते सर्व डॉक्टर्स किंवा सोयी सगळे इथं केलेले. त्याच्यामुळे मला ही जत्रा आवडली. पण ह्याच्या आणखीन बघण्यासाठी मला उद्या परत इथे यावं लागेल, परवा सुद्धा यावं लागेल. म्हणून तर काय त्यांचं काम वगैरे चालू आहे. आता तिथं काय झोके वगैरे बांधायचं चालू आहे, बाजार लागतोय. शिवाय इथं जे भाविक येतील त्यांना नाश्ता म्हणा किंवा जेवणाची सोय सर्व इकडं केली जाते. त्याच्यामुळे खूप आनंद वाटतोय तुम्हाला मी सांगताना
पण हा ब्लॉग तुम्ही आणखीन तुम्हाला जत्रेचे आम्ही तुम्हाला व्हिडिओज दाखवू, पण ते तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे आम्हाला आणखीन उत्साह वाटेल की आमचे व्हिडिओ बघताय तुम्ही आणि तुम्हालाही आमच्या थ्रू सपोर्ट करताना आणि आम्हालाही बरं वाटेल की तुम्हाला आणखी वेगवेगळे व्हिडिओ दाखवण्यासाठी. ठीक आहे, यात्रेला येणार आहे. हां, खरी मजा यात्रेला येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता तरी काय तुम्हाला तयारी वगैरे दाखवली मी. आता आपण जेव्हा गर्दी वगैरे भरते ना, जी खरी मजा आहे ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. मी आणि शुभम. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.